नमस्कार, मी प्रवीण दिवाकर. आज आपण ऐकणार आहोत नक्षत्र कथा. नक्षत्र हा शब्द तारा या अर्थाने संहितेमध्ये अनेक वेळेला आलेला आहे. सूर्य आणि नक्षत्र किंवा चंद्र, सूर्य आणि नक्षत्र अशा तऱ्हेचे उल्लेख आपल्याला पाहायला मिळतात. काही ठिकाणी स्वतंत्र नक्षत्रसुद्धा उल्लेखलेली आढळतात. या उल्लेखात नक्षत्र आणि सूर्यचंद्र यातला फरक व वैशिष्ट्य आपल्याला व्यक्त करता येतं. ऋग्वेदकाली नक्षत्रांची कल्पना नव्हती असं मात्र नाही, कारण 3 नक्षत्रांचा उल्लेख ऋग्वेदात आढळतो. अघा, अर्जुनी आणि तिष्य ही 3 नक्षत्र आहेत. अघा म्हणजे पुढचं ते मघा नक्षत्र झालं, अर्जुनी म्हणजे ते फाल्गुनी झालं आणि तिष्य म्हणजे पुष्य नक्षत्र झालं. अथर्ववेद, तैत्तिरीय संहिता, मैत्रायणी संहिता आणि काटक संहिता यात मात्र 27 नक्षत्र दिलेली आहेत. तैत्तिरीय ब्राह्मणात नक्षत्रांची संख्या 28 दिलेली आहे. तैत्तिरीय व काटक संहिताप्रमाणे या 27 नक्षत्रांचं लग्न सोमाबरोबर झालेलं असं वर्णिलेलं आहे. सोमाबरोबर म्हणजे चंद्राबरोबर लग्न झाल्याचं वर्णन आहे. परंतु पुराणामध्ये सुद्धा ही कथा पाहायला मिळते की त्या चंद्राची प्रीती जी होती ती रोहिणी या नक्षत्रावर विशेष असल्याने इतर पत्न्या त्याच्यावर रुष्ट होतात आणि अनेक शाप, अनेक कथांतर त्यात आपल्याला पाहायला मिळतात. मग सर्वांच्या जवळ सारखं राहायला त्याला भाग पाडायला लावतात. या संहितात आलेल्या नक्षत्रांची नावं आपण आज ऐकणार आहोत. कृत्तिका, रोहिणी, मृगशीर्ष, आर्द्रा, पुनर्वसू, शतीष्य, आश्लेषे किंवा आश्लेषा, मघा, फाल्गुनी, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, रोहिणी, मूळ, आषाढा, पूर्व, उत्तरा, श्रवण, श्रविष्ठा, धनिष्ठा, शतभिज, पृष्ठपदा, भाद्रपदा, पूर्वा, उत्तरा, रेवती, अश्विनी, अपभरणी किंवा भरणी या सर्व वैदिक उल्लेखात नक्षत्रगणना कृत्तिकापासून होते व नववर्षाची सुरुवात ही कृत्तिकापासूनच होत असे ही विशेष लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. वराहमिहिराने हा क्रम पालटून अश्विनीपासून गणनेला प्रारंभ केलेला आहे. आपण पंचांगामध्ये सुद्धा अश्विनी, भरणी अशाच पद्धतीने गणना करतो. देवी भागवत जर तुम्ही पाहिलं तर अश्विनीपासूनच्या 27 नक्षत्रांचे 3 नक्षत्रांचा एक याप्रमाणे 9 भाग पाडलेले आढळतात. नागवीथी, गजवीथी, ऐरावती वीथी, आर्षभवीथी, जारद्गवीथी, अजवीथी, मार्गीवीथी आणि वैश्वानरवीथी अशी त्यांची नावं आपल्याला देवी भागवतात पाहायला मिळतात. आता नक्षत्रांमध्ये सुद्धा शुभ आणि अशुभ असे प्रकार होतेच. पहिली 14 नक्षत्र जी आहेत ही देव नक्षत्र आणि उरलेली 14 नक्षत्र जी आहेत ही यम नक्षत्रे अशी सांगितलेली आहेत आणि असा उल्लेख तैत्तिरीय ब्राह्मणामध्ये पाहायला मिळतो. कुठलंही पुण्यकर्म देवनक्षत्रावर करावं असं त्यात स्पष्ट सांगितलेलं आहे. हा भेद का झाला याविषयीची कथा मात्र अज्ञात आहे. देवसंबंधी नक्षत्रे असल्यामुळे ब्राह्मण वाङ्मयातच प्रजापती नक्षत्रीय पुरुष असल्याचा उल्लेख सापडतो. हस्त त्याचे हात, चित्रा त्याचे शिर, निट्या किंवा स्वाती हृदय, विशाखा मांड्या,
प्रतिष्ठा म्हणजे अनुराधा असा हा नक्षत्र पुरुष आहे. तैत्तिरीय ब्राह्मणामध्ये असं म्हटलं आहे. या नक्षत्र पुरुषाची कल्पना मत्स्यपुराणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. नाक, डोळे, कान, तोंड ही जी अवयव आहेत त्यात भर घालून नक्षत्र पुरुष वासुदेवाची कल्पना पुराणकारांनी साकारलेली पाहायला मिळते. मत्स्यपुराणाच्या 54व्या अध्यायामध्ये ती मूळ कथा पाहायला मिळते. हा जो नक्षत्र पुरुष आहे त्याचे मूळ नक्षत्र म्हणजे पाय आहेत. रोहिणी घोटे आहेत, अश्विनी गुडघा आहे, पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा मांड्या आहेत, पूर्वा आणि उत्तरा लिंग आहे, कृत्तिका कंबर आहे, पूर्वा भाद्रपदा आणि उत्तरा भाद्रपदा बरगडे आहेत, रेवती कुशी आहे, धनिष्ठा पाठ आहे, अनुराधा वक्षस्थल आहे, विशाखा बाहू आहे, हस्त हात आहेत, पुनर्वसू बोटं आहेत, आश्लेषा नख आहेत, ज्येष्ठा कंठ आहे, श्रवण कर्ण आहे, पुष्य चेहरा आहे, स्वाती दंत आहेत, शततारका मुख आहे, मघा नाक आहे, मृग नेत्र आहे, चित्रा ललाट आहे, भरणी मस्तक आहे, आर्द्रा केश आहे. गणेश पुराणामध्ये गणपतीची जी सहस्त्रनामं दिली आहेत त्यात नक्षत्र नख, सोमार्क घंट व सृष्टिलिंग अशी 3 नावं आपल्याला पाहायला मिळतात. गणेश पुराणाच्या 46व्या अध्यायामध्ये ते पाहायला मिळतं. देवी भागवतामध्ये नक्षत्र पुरुषाऐवजी विष्णूचे देवमय शरीर वर्णन केलेलं आहे. पृष्ठभागी गजविथी व उदरात आकाशगंगा, उजव्या व डाव्या श्रोणीत पुनर्वसू व पुष्य, उजव्या व डाव्या पायावर आर्द्रा व आश्लेषा, नाकपुड्यांवर अभिजित व उत्तराषाढा, डोळ्यामध्ये श्रवण व पूर्वाषाढा, कानामध्ये धनिष्ठा व मूळ, आस्थित मघादी 8 नक्षत्र व उत्तरायणातील मृगशीर्षादी नक्षत्र, खांद्यावर शततारका व ज्येष्ठा, हनुवटीवर अगस्ती व यम, मुखावर मंगळ, उपस्थाच्या ठिकाणी शनी, पाठीवर बृहस्पती, वक्षस्थळावर सूर्य, मनामध्ये चंद्र, स्तनावर अश्विन, नाभीत शुक्र, प्राण आणि अपानात बुध, कंठावर राहुकेतू आणि रोमरंध्रात इतर तारागण आहेत असं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. असं हे नक्षत्र पुरुष देहसंबंधी असल्यामुळं कृत्तिका अग्नीचं, रोहिणी प्रजापतीचं, मृगशीर्ष सोमाचं, आर्द्रा रुद्राचं, पुनर्वसू आदितीचं, बृहस्पतीचं पुष्य, सर्पांचं आश्लेषा, पितरांचं मघा, अर्यमाचं व भगाचं फाल्गुनी, सवित्याचं हस्त, इंद्राचं चित्रा, वायूचं स्वाती, इंद्र व अग्नीचं विशाखा, मित्रांचं अनुराधा, इंद्राचं रोहिणी, निरृतीचं मूळ, अपांचं पूर्वाषाढा, विश्वेदेवांचं उत्तराषाढा, विष्णूचं श्रवण, इंद्राचं शतभिषक, एकपद अजाचं पूर्व भाद्रपदा, आहिर्बुद्धीचं उत्तर भाद्रपदा, पुषाचं रेवती, अश्विनांचं अश्विनी, याप्रमाणे देवात नक्षत्रांची वाटणी झाली असं आपल्याला पाहायला मिळतं. हे सगळं तैत्तिरीय ब्राह्मणात आपल्याला पाहायला मिळतं. कुठल्या देवाचा संबंध कुठल्या नक्षत्राशी कसा आला हे सांगणाऱ्या कथा असल्या पाहिजे होत्या. कदाचित त्या लुप्तही असतील, वेदकाळातच त्या लुप्तही झाल्या असतील, परंतु ब्राह्मण वाङ्मयामध्ये त्या कथा असाव्यात असं सांगता येतं. ब्राह्मण वाङ्मयामध्ये कृत्तिका, रोहिणी, मृगशीर्ष, चित्रा यांच्याच काय त्या कथा आणि त्यासुद्धा अगदी त्रोटक स्वरूपात पाहायला मिळतात. सप्तर्षींचा, गुरु शुक्र वगैरेंचा उल्लेखही संहितापासून आढळतो. नक्षत्र, ग्रह, तारे हा भेद जो आहे हा
महाभारतापासून स्पष्ट केलेला आढळतो. ही अभ्यासाची एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. ब्राह्मण वाङ्मयातल्या नक्षत्र कथांचा विचार करताना असं आढळून येतं की एकाच मोठ्या कथेचं हे त्रोटक शेष शिल्लक असं ते कथानक आहे. रोहिणी नक्षत्र, मृगशीर्ष व व्याध यांची एक सामायिक कथा आहे आणि चित्रेच्या कथेतच पुनर्वसूचा उल्लेख आहे. आता त्या कृत्तिका नक्षत्राची कथा काय आहे त्या संबंधातला विचार आपण ऐकूयात.